हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर चहा वगैरे ग्रीन टी काही झाली का नाही तुमची? झालीच असेल, मीच ठरवते झालीच असेल म्हणून. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मला तुम्हाला ती कहाणी शेअर करायची ना, रिअल लाईफची कहाणी आहे ती शेअर करायची. तर एक छानशी फॅमिली आणि मुलगी असेल काहीतरी 12 ते 13 वर्षाची. 12-13 वर्षाची मुलगी आणि तिच्या आईवडील चांगली म्हणजे बऱ्यापैकी परिस्थिती, अशी काही खूप डाऊन नाही आणि खूप अशी काही हाय लेवलची नाही, असे मध्यम फॅमिलीमधली ती मुलगी होती. आणि मग आता गावाकडची असल्यामुळे तिला जास्त शिक्षण नाही. मग शिक्षण 6वी मध्ये ती शिकत होती, समजा 6वी मध्ये शिकत होती. नंतर तिला म्हणजे आता नाही का, तिची आई एकदम सायको. कशी म्हणायची सायको? तिला शाळेत नाही जाऊ द्यायचं, तिला शिकू नाही द्यायचं. मग तिचं लग्नच करायच्या मागे लागली. मग शिक्षण तिचं अर्धवटच राहिलं. मुलगा बघायला सुरुवात केली. किती 6वी मध्ये असताना मुलगा बघायला सुरुवात केली. मग मुलगा बघितला, लग्न जमवलं. आणि मुलगा कसा बघितला? ज्याला शेती आहे आणि त्या मुलीला शेतीचं श सुद्धा येत नाही. शेतामध्ये काय असते हे धान्य पण ओळखता येत नाही. त्या मुलीला शेतकरी नवरा बघून दिला का. मग सासू सासरे आणि मुलगा एकटाच होता आणि त्याला बहीण होती. त्या बहिणीचं पण लग्न व्हायचं होतं. मग तुम्हाला सांगते, हे हिचं जमवलं, तिच्या आईनं जमवल्याच्या नंतर म्हणजे तिचं जे सासरा आहे, होणारा सासरा आहे, त्यानं अशी आठ ठेवली. आधी जमवू दिलं आणि जमवलं आणि परत अशी आठ ठेवली की आताच नाही लग्न करायचं, म्हणजे माझ्या मुलीचं जमल्याशिवाय लग्न नाही करायचं, कारण मला माझ्या मुलगी मोठी आहे त्या मुलापेक्षा, आणि मुलीचं ठेवून जर मुलाचं केलं तर लोक नावं ठेवतील मला. आणि ही ह्यानं प्लॅन केला. कशामुळं? तर हा माणूस नालायक होता ना, कुणाशी पटायचं नाही, कुणाशी जमवून घ्यायचं नाही आणि घाण वृत्तीचा असा होता. त्याच्यामुळं नातेवाईकांना सगळ्यांना माहिती होतं. म्हणून हे आजूबाजूचे नातेवाईक होते ना, ती कुणी यांच्या घरातली मुलगी करायला बिन द्यायला बी तयार होत नव्हते. मग हे ना अशी आठ ठेवली हिच्या वडिलाच्या समोर मुलीच्या. तर मग आता ती काय करायचं? मग ही मुलीचे वडील जे आहेत ते चांगले ह्याच्यातले होते, त्यांच्या ओळखी भरपूर होते, तिला असं जमवायचं वगैरे नाद होता. मग ती म्हणे की हा आहे असं स्थळ, बघू म्हणले आपण, काहीच हरकत नाही, पण आपण तारीख वगैरे काढू. तर ती म्हणजे नाही, जमल्याशिवाय तारीख नाही काढायची, माझ्या मुलीचं जमल्याशिवाय नाही काढायची, दोन्ही मला एकत्रच करायचं. बरं ठीक आहे. मग ह्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलीसाठी स्थळ बघितलं, कुणाच्या होणाऱ्या नंदेसाठी स्थळ बघितलं, जमवलं बरं का, पसंती झाली, सगळं जमवलं, तारीख काढली. मग दोन्ही लग्न एकत्र करायचे. मग ह्यांनी लग्न केलं. मला सांगा, लग्न केल्याच्या नंतर 16वा व्हायचा आहे आणखी. म्हणजे ह्यांचा आधीच प्लॅन होता का नाही ह्या लोकांचा, की ह्या लोकांना फसवायचं. लग्न झालं किती मध्ये? 6वी मध्येच त्या मुलीचं लग्न केलं ताईच्या जिद्दीमुळं लग्न केलं. का? तर गावातल्या बाकीच्या मुली पळून जातात, लपडं करतात, असं करतात, मग माझी बी मुलगी करण, ती तिच्या डोक्यामध्ये. म्हणून तिनं लग्न लावून द्यायचं ठरवलं. मग ते लग्न झालं वगैरे, अजून 16वा व्हायचा आहे. तर तुम्हाला सांगते, ह्यांचा आधीच प्लॅन ठरलेला असेल. घराच्या समोर एक जागा निघालेली होती विकायला. लगेच कशी विकायला निघते हो? मग ह्यांनी असं ठरवलं की हिच्या वडिलाला पैसे मागायचे. कुणाच्या? जी नवीन सून म्हणून आणली तिच्या वडिलाला पैसे मागायचे, ह्यांचा प्लॅन होता. मग दुपारच्या टायमिंगला, अजून 16 व्हायचं आहे, दुपारच्या टायमिंगला घरामध्ये फक्त ती मुलगी आणि तिच्यासोबत तिची बहीण करवली, ह्या दोघीच घरात असताना, म्हणजे तिचा नवीन झालेला नवरा, त्यानं तिला आवाज देऊन एका रूममध्ये बोलवलं. बरं, त्या रूममध्ये बोलवलं, परंतु त्या रूममध्ये ती एकटीच गेली नाही, करवलीला घेऊन गेली सोबत. आणि ती थांबवून बोलत होती
एका कोपऱ्यामध्ये ती नवरी थांबली, एका कोपऱ्यामध्ये म्हणजे एक बेड होता तिथे, त्या बेडवरती नवरदेव बसला आणि एका कोपऱ्यामध्ये करवली थांबली. आणि ह्यानं तिला विषय काढला की अशी अशी समोरची जागा आहे आणि तुझे वडील मदत करतील का. मग त्या मुलीनं उत्तर दिले की माझा आणखीन 8च दिवस झाले लग्न होऊन, एवढा माझ्या वडिलांनी खर्च केलाय आणि कुठून देतील ती. एवढंच फक्त ती बोलत होते, तेवढ्यात ते सासरा आला. सासऱ्याने बघितलं एका रूममध्ये आहेत म्हणून. जी बघितलं जो शिव्या द्यायला सुरुवात केली. नवीन नवरी आहे आणि तिला आपण कशा शिव्या द्यायच्या. तिच्यासमोर त्या नवरदेवाला शिव्या दिल्या. आणि म्हणजे आता घाबरली ना ती मुलगी, घाबरली की असं काही झालंय की असं वातावरण शिव्या देणं वगैरे असं चाललंय. तिला काही समजेच ना की नेमकं काय रिझन आहे. मग नंतर ती घाबरून त्या रूम मधून बाहेर आली आणि ती करवली, ती दोघी जणी मिळून बाहेर आल्या आणि दोघी मिळून रडत बसल्या की ह्यांनी असं का केलं आणि शिव्या का दिल्या किंवा असं. ती घाबरूनच गेली. झालं. मग नंतर ते झालं. परत 2च दिवसांनी सोहळावा होता. 2 दिवसांनी सोहळावा होता. तिचा भाऊ आला सोहळाव्याला. तिचा भाऊ आला सोहळाव्याला. तर त्याला म्हणे सासरा तुम्ही सांगा की आता घेऊन गेला की येऊ नको वापस. का तर फक्त ही दोघं जण सोहळावा होण्याच्या आधी बोलत का होते. विचार करा की ती एकटे नव्हते, करवली होती, तरी पण आता हे करवलीच्या समोर ह्यांनी काय असं हे केलं असेल का. त्या मुलीला समजतच काय होतं. तर ह्यानंच बोलवलं होतं बोलण्यासाठी, विचारण्यासाठी. आणि तरी पण डायरेक्टली तिच्या ह्याला सॉरी भावाला म्हटला की तू आता उद्या इथे जातीला घेऊन जाशील ना तर वापस आण. त्याला समजेच ना की का असं म्हणायला लागलं. त्यानं विचारलं का असं बोलताय तुम्ही, काय झालंय नेमकं. तर नाही घेऊन जा म्हणे आणि आणू नको वापस. मग नंतर तो खूप आग्रह केला त्यांनी की काय झालंय ते सांगा. तर काय नाही तुझी बहीण तर म्हणे सोहळा होण्याच्या आधीच नवऱ्यासोबत बोलत बसली रूम मध्ये, घ्या. मग तो बहिणीवरच ओरडायला लागला. मग ती लहानी बहीण सांगतेय असं नाहीये भाऊ की मी पण होते तिथं, दाजीनीच बोलवलं होतं तिला आतमध्ये आणि ती काहीतरी तिला पैशाबद्दल विचारत होती. तेवढ्यात हे आले, ह्यांनी बघितलं आणि शिव्या दिली. तिनं सांगितलं लहान. आणि मग भावाला समजलं की हे असं एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून हे एवढं असं का. मग तो तिथं बोलून आला त्यांना, हे असं कुठं असतंय का. आता ते तुमच्याच मुलाने आत बोलवलं होतं, मग ती माझी दुसरी बहीण पण तिच्यासोबत होती की असं काही त्या चुकीचं आहे वगैरे. मग तो शांत बसला सासरा. ठीक आहे म्हणे. मग तुम्हाला सांगते मग आता काय करायचं. ह्यांना ती जागा घ्यायची. मग त्यानं काढला विषय काय की तिला वापस सोडताना तुझ्या वडिलाला पाठवून दे सोडायला. मग ठीक आहे तो गेले. 2-3 दिवस राहिली. मग ती सगळी परिस्थिती तिथं तिने सांगितली असं असं आहे म्हणून. तर मग वडील लगेच म्हणे की ठीक आहे म्हणे आपण काहीतरी करू आणि त्यांना 30,000 रुपये देऊ. त्या टायमिंगला ते 30,000 रुपये म्हणजे त्या माणसांसाठी 3 लाख रुपये होते. 30,000 त्या पिरियड्समध्ये त्या माणसांसाठी 3 लाख रुपये होते. लग्न झालं, लग्नामध्ये एवढा सगळं त्यांना पसारा, टीव्ही पासून सगळं दिलं होतं. हुंडा घेतला होता, सोनं घातलं होतं. एवढं सगळं घेऊन परत लगेच लग्न झाल्यावर 30,000 रुपये द्यायचे होते. मग ते वडील ठीक आहे म्हणे आता मी 2-3 दिवसात सोय करतो आणि आपण हिला घेऊन जाताना देईल. तर त्यावेळेला त्या मुलीनं स्वतःहून म्हणली की देऊ नका, कारण ते माणसं चांगले नाहीयेत. कारण तिला तेवढ्यावरून समजलं, विचार करा की एवढी लहान मुलगी असताना सुद्धा तिला तेवढ्यावरून समजलं की ते माणसं चांगले नाहीयेत. ती म्हणली तिच्या वडिलाला की नाही द्यायचे पैसे आणि ती माणसं चांगली नाहीयेत, त्यांच्याकडे पैसे असतील तर घेतील नाही तर तशीच बसतील. तरी पण गप, तुला काय कळतंय आणि तुलाच होणार आहे की त्याला काही दुसरं पोरगं बिरगं आहे का म्हणे, दिलं तरी बी त्यालाच होणार आहे की तुलाच होणार आहे की असं म्हणले ती. आणि शेवट तिला सोडायला गेल्याच्या नंतर त्याला पैसे देऊन आले, दिले पैसे. त्यांनी पैसे दिल्याच्या नंतर त्यांनी ती जागा घेतली 30,000ची. 1 रुपया स्वतःचा नाही घातला, सगळा पैसा ह्यांच्याकडनं घेतला. ती जागा घेतली. जागा घेतल्याच्या नंतर
मग तुम्हाला सांगते, त्या मुलीला त्रास सुरू केला सासरेने. सासरा तिला जाच करायचा. सासू बऱ्यापैकी बरी होती, पण सासूला बी फितवायचा. काय, तिला करू देत जा, तिला असं करत जा, तिला तसं करत जा. सासू करायची तर तिला करू द्यायचं नाही, तिला ओढून घ्यायचं हाताने, तिला एकटीलाच करू दे, काही जरी करायचं झालं तर. आणि नवरा पण चांगला होता, परंतु सासरा एक नंबरचा हलकटणी नीच आणि एकदम घाणेरड्या नजरेचा. असा बघायला लागला की टक लावूनच बघणार, काळा डोस. आणि मुलगी एकदम स्मार्ट दिसायला, गोरीपान, नाका डोळ्यांनी, एवढी सुंदर, नाक दरदरीत अशी मुलगी. आणि त्यांच्या घरातले सगळे काळे डुकरावणी माणसं. नवरा पण तिचा काळाच, तिची सासू काळी, नणंद काळी, सासरा काळा. की त्यांच्या घरामध्ये ही सोनं गेलं होतं, हिरा गेला होता. त्या सगळ्या काळ्या दाळीमध्ये हा हिरा गेला होता. आणि मग नंतर सुरू झाला तिला जाच. मग तो त्या मुलीला चुलीवर स्वयंपाक नाही यायचा, तरी पण तिला स्वयंपाक चुलीवरच मुद्दाम करायला लावायचा. तिला साडी घालायला यायची नाही, साडीच घालायला लावायची. नंतर तिच्या डोक्यावरती सरपण घेऊन तिला शेतातून यायला लावायचं, बैलगाडी असून सुद्धा मुद्दाम म्हणून. ती साडी आवरायची, डोक्याला दोन्ही हात लावायचे, का साडी धरायची, का चालायचं, का त्या काहीच कळायचं नाही त्या मुलीला. आणि हे सासऱ्याने तिला जाच सुरू केला मुद्दाम म्हणून. शेतामध्ये पण तिला काही काम येत नसलं तरी बळच करायला लावायचं, तिला शेतामध्ये घेऊन जायचा, असा प्रकार तो करायचा. आणि जेवण पण आधी खाऊन घ्यायचा मुद्दाम म्हणून, आणि स्वयंपाक मुद्दाम म्हणून खाऊन घ्यायचा, आणि परत डबल तिला स्वयंपाक करायला लावायचा. स्वयंपाक संपवायचा तो. आधी म्हणायचं एवढंच कर बरं का. स्वयंपाक आता विचारून करावं लागायचा ना, बिचारी सासरू असेल तर तिला म्हणायचं एवढंच बनव, आणि मग ती तेवढंच बनवायला लावायचं. आणि मुद्दाम म्हणून आपण आधी जेवून घ्यायचं. सकाळी 8:30-9ला तर जेवायला लागायचं. जेवण करायचं फुल, आणि परत लगेच 11-12 वाजता जेवायचं. मग स्वयंपाक राहणार कसा. मग परत म्हणायचं बघ स्वयंपाक तर करते का, आणि एवढं स्वयंपाक करतात तू, हिला कळत नाही होय, लोक शेतांमध्ये कामं करतात, लागतं खायला तिला. करताना तर कमी करायला लावायचं. मग त्या मुलीचं जगणं मुश्किल झालं. 1.5 महिन्यामध्येच त्या मुलीला इतकं परेशान करून सोडलं की ती मुलगी रडायची, पडायची, सगळं हे करायची. नाही इलाज, बोलल काय, आणि बोललं तरी कुठं जाईल. आणि मग आता काय झालं सुरुवात त्या सासरीची, की मग काय करायचं माहितीये का, ह्याच्या बायकोला म्हणजे तिच्या सासूला आणि त्या नवऱ्याला मुलीला भेटायला पाठवायचं त्याच्या, तिच्याकडे की त्या मुलीसोबत हा राहायचा. आणि मग आता नवीन लग्न झालेलं आहे त्यांचं, आणि एखादं काय म्हणतं की चला यार आपणच हे दोघं जण जाऊन मुलीला भेटून येऊ, नवरा बायको, आणि ह्या दोघांना राहू दे. तर हा काय करायचा माहिती का, हा स्वतः त्या सुनेसोबत थांबायचं आणि मुलाला आणि बायकोला मुलीला भेटायला पाठवायचं. असा घाणेरड्या वृत्तीचा सासरा. विचार करा बरं. ते पण झालं. मग नंतर काय प्रकार घडला की आता हे संध्याकाळ असं राहिले म्हटल्यावर संध्याकाळची भीती तिला, की आता हा सास आहे म्हटल्यानंतर कसं राहायचं, झोपायचं कसं. मोप वेगळं रूम आहेत, आपण बिनधास्तपणे कसं काय झोपू शकते, वॉशरूम वगैरे बाहेरच. मग आता तिनं काय करायचं, कुणाला बोलू द्यायचं नाही, कुणाजवळ जाऊ द्यायचं नाही, असं करायचं. आणि मग सासू तो शेतात गेला. कोण, सासरा सकाळी शेतात गेला. शेतात जनावरं वगैरे होते म्हणून पाणी वगैरे पाजायचं, हे करायचं म्हणून शेतात गेला. आणि हिनं काम आवरलं. शेजारीचे एक बँकमध्ये जॉबला होते, त्यांची बायको होती घरी, ती चांगली होती आणि हे संबंध चांगले होते म्हणून तिथं गेली बसायला. तिथं बसायला गेल्यावर त्या लेडीजने तिला सांगितलं की सासून ती कुठे गेली, तर ती म्हणे की नंदेकडे गेल्यात. नंदेकडे गेल्यात म्हटल्यावर ती घाबरली आणि ती म्हणे आता कोण आहे तुझ्यासोबत, तुम्ही दोघंच का. तर ती म्हणे हां. तर म्हणे दरवाजा उघडून रात्रीचं बाहेर येऊ नको, किंवा त्यांनी जर दरवाजा वाजवला तर उघडू नको. ती म्हणजे का बरं असं. तर त्या लेडीजनं खरी कहाणी सांगितली तिला
की तो माणूस कसा आहे सासरा म्हणणार. तर हिचा नवरा बँकमध्ये ही भाड्यानं राहत होते, तर बाहेरगावचे होते आणि इथं बँकमध्ये तो जॉबला होता, त्याच्यामुळे हे राहत होते आणि ह्यांचे त्यांचे चांगले संबंध होते. म्हणून तिचा नवरा गेला होता गावी गेला होता आणि ही एकटीच इथं राहिलेली होती मुलगा घेऊन. तर सोबत झोपायला म्हणून बोलवलं कुणाला, ह्या सासऱ्याला. तर हा झोपला आणि अर्ध्या रात्रीचं, आता तिचं लहान बाळ होतं ती स्तनपान करत होती त्या मुलाला आणि झोपीत आता ती झोपून गेली असं. ब्लाऊज ओपन राहिलं तर हा म्हातारा तिथे उठून जवळ गेला आणि त्याला हात लावत होता. ती अशी घाबरून उठली, डोळे उघडले तिनं आधी आणि त्याला बघितल्यावर घाबरली. तो मागं सरकला, घाबरली आणि मग ती त्याला बोलली, बरंच काही बोलली, म्हणे इथून पुढं माझ्या इथे यायचं नाही असं तसं म्हटली. तिनं सांगितलं त्या मुलीला की असं तुझ्या सासऱ्याने माझ्यासोबत केलं होतं आणि म्हणून तू सावध. मग आता तिनं तसं सांगितलं की मुलगी अजून जास्ती घाबरली. संध्याकाळचं जसं संध्याकाळ होईल तसं तिला जीव घाबरायला लागला. संध्याकाळ झाली, तिनं रात्रीचं पाणी बिणी काही पिली नाही, जेवण सुद्धा केलं नाही, का तर वॉशरूम लागली आणि रूममध्ये जाऊन झोपली, कडी लावून झोपली. तुम्हाला सांगते, अक्षरशः त्या लेडीजने सांगितलं तसा प्रकार थोडासा घडत होता. म्हणजे काय झालं की तो काहीतरी 12:30-1ला आला आणि दरवाजा वाजवला. की दरवाजा उघडून मला टीव्ही बघायचा आहे. रात्रीचा 12:30ला टीव्ही बघायचा आणि टीव्ही तिच्या रूममध्ये होता. मग तिनं बी मधून आवाजच दिला नाही, झोपण्याचंच नाटक केलं. तो दरवाजा वाजवला आणि जाऊन झोपला परत. मग ती सकाळी जेव्हा उजळलं तेव्हा तिने दरवाजा उघडल्याच्या नंतर लागला तिला बडबड करायला, तू रात्री दरवाजा उघडला नाही, मला टीव्ही बघायचा होता, असं तसं. ती म्हणे की ठीक आहे, आता ठीक आहे, आपण टीव्ही बाहेरच ठेवू, बाहेरच्या रूममध्येच टीव्ही ठेवू, तुम्हाला बघायचं आहे. नाही तिथंच बरं आहे, तिथं सगळं आहे असं म्हण. आता करायचं काय. परत तो तसंच झालं, स्वयंपाक वगैरे केला आणि मग तो शेतात चल म्हणायला लागला तिला. काय की शेतात चल, आपण दोघं पण शेतात जाऊ आणि ही करू. ती म्हणली नाही, मला नाही शेतात यायचं, माझी तब्येत ठीक नाही, पोट दुखतंय, म्हणून तिने भांडा केला आणि ती घरी बसली. आणि परत ती त्या बँकवालीच्या तिथे गेली. ती तिच्याजवळ जाऊन रडायला लागली. तिला सगळं सांगितलं तिला रात्री असं. ती म्हणली मी तुला म्हणलं होतं, त्यासाठीच तुला सांगितलं, दुसरं काहीच कारण नव्हतं. कारण असा प्रकार तिच्यासोबत घडता राहिला. आणि मग आता तिच्या नवऱ्याला पण तिला सांगता येईना काही नाही, कारण संबंध चांगले आणि हे बाहेरगावचे लोक आहेत आणि घरासमोर घर करणार, बरोबर की नाही. मग असा प्रकार ती घडत होता. आणि नंतर काय झालं मग की आता दुसरा दिवस, मग संध्याकाळी ते दोघं जण वापस आले बरं का, मेहरबानी. संध्याकाळी तो वापस आले, ते दोघं पण, सासू आणि नवरा वापस आले. तेव्हा हिला जीवात जीव आला की आता एकदम ओके आहे. आणि मग नंतर ती मुलगी त्याला म्हणे की इथून पुढं जर तुम्हाला कुठं जायचं असेल, मला सोबत घेऊन जायचं नाही तर मला माझ्या माहेरी नेऊन सोडायचं, मी काही इथं राहणार नाही, एकच मिनिट. मग तुम्हाला सांगते, ती संध्याकाळी ते दोघं जण आल्यावर तिला बरं वाटलं की आता आपल्याला काही भ्यायची गरज नाही. आणि मग संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ती मुलगी आत गेली आणि बेडवर पडली, तर तिला झोप लागली आणि टी व्ही चालू होता. आता ती स्वतः टी व्ही बघत होती म्हणून तिने टी व्ही चालू केलेलं होतं. तिला माहीतच नाही कधी सासरा तिथं हॉलमध्ये येऊन बसलेला होता, बाहेरच्या रूममध्ये, आणि कोपऱ्यात बसून तो टी व्ही बघत होता. परंतु तिला माहीतच नव्हतं. ती डायरेक्ट उठली, झोपीचे डोळे होते आणि तिने मागं वळून बघितलंच नाही, डायरेक्ट बटणं बंद केली टी व्हीची आणि आली आणि तशीच पडली बेडवर. नवरा बाहेर गेलेला होता, सासू पण बाहेर बसलेली होती गप्पा मारत बायकांसोबत. हा उठला तिथनं राग उठला आणि वायर कटाकटा कापले, टी व्हीला जी जोडलेली होती ती वायर कापले आणि ती झोपलेली होती तिथे फेकली बेडवर, तिच्या अंगावरतीच टाकली. ती घाबरली ना आई म्हणून ओरडली सासूला आई म्हणून ओरडली
आणि मग आता ती लगेच आली आतमध्ये, तर मग बडबड करायला लागला सासरा. हिनं मुद्दा म्हणून मी टी व्ही बघत असताना काय झालं तिने विचारलं, तर हिनं मुद्दा म्हणून मी टी व्ही बघत असताना सुद्धा हिनं टी व्ही बंद केला. ती सांगते की नाही मी बघितलं नव्हतं, मी झोपीत होते आणि मला वाटलं की माझ्याकडून टी व्ही चालू राहिलाय म्हणून मी उठले आणि टी व्ही बंद केला आणि लगेच झोपले. तर हे आले आणि ह्यांनी वायर कापले आणि माझ्या अंगावर टाकले. परंतु ते एकच रट, तू टी व्ही बंद केली, तू टी व्ही बंद केली. हा, मग भांडतच राहिला. मग नंतर नवरा आला त्या मुलीचा, किती त्याच्यासोबत बी वाद घालायला लागला. तिनं असं केलं, तिनं तसं केलं, म्हणजे त्याचा हेतू होता की त्यानं तिला मारहाण करावी. परंतु तो मुलगा असा होता की त्याच्यासारख्या वृत्तीचा नव्हता. मग असा प्रकार तो सासरा दोघांमध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करायचा आणि ह्यानं त्याला मारावं म्हणून स्वतःच्या मुलाला पण शिव्या द्यायचा. बायकाळा हाय, काहीच हे करत नाही, काही बोलत नाही, असं तसा. आणि मग त्याला त्याच्या वडिलाचा स्वभाव माहिती असल्यामुळं तो बोलत नव्हता. बरोबर की नाही? आता ही 4 दिवसाची मुलगी आलेली, हिच्यामुळं कशाला तो तसा करेल? परंतु त्याला पण वडिलाचा स्वभाव माहिती असेल ना. मग ते झालं. बराच वेळ भांडण चाललं, तो गप्प बसला, तो काही बोलायचा नाही बरं का, उलट उत्तर द्यायचा नाही त्याच्या वडिलाला बी, आणि तो हिला पण काही बोलायचा नाही. ऐकून घेतलं त्यानं, गप्प बसला. मग त्याच्या बायकोनच परत हे केलं, समजवलं आणि त्याला घेऊन गेली. चला झोपायला, उगाच ना काही करत बसू, असं तसं म्हणून ती मिटवलं आणि ती घेऊन गेली. दुसऱ्या रूममध्ये झोपत होते ते. आणि मग हा झोपायला तिच्या सोबत बेडमध्ये गेल्याच्या नंतर त्याने विचारलं नेमकं काय झालं होतं. तर ती म्हटली खरंच मला माहीत नाही, मी झोपलेली होते, टी व्ही बघत होते आणि टी व्ही बघत बघत मला झोप लागली. तर मला अचानक ते टी व्हीच्या आवाजानं ही व्हायला लागला, त्रास व्हायला लागला झोपीला. म्हणून मी जास्ती मागे पण वळून बघितलं नाही, इकडे तिकडे बघितलं नाही, उठले आणि डायरेक्ट टी व्हीचं बटन बंद केलं. मला काय माहिती की ते टी व्ही बघतायत बाहेर हॉलमध्ये बसून. मग ते आले आणि मी तरी पण झोपीतच होते. त्यांनी कटाकटा वायर कापले आणि माझ्या अंगावर टाकले. माझ्या अंगावर काहीतरी पडले म्हणून मी उठले आणि मग बघते तर ही उभं राहिल्या उशाला आणि ती वायर टाकली. म्हणून मी जोरात ओरडले असं तिनं सांगितलं. आणि मग तो म्हणे जाऊ दे, लक्ष नको देत जाऊ, असं तसं, त्यांना टी व्ही बघायची असल्यावर बघू देत जा. ती म्हणली पण मी मुद्दा म्हणून केलंच नाही, मला माहितीच नव्हतं. हो बरोबर आहे, पण बघत जा, लक्ष देत जा इथून पुढं, असं तसं म्हणे. त्या म्हाताऱ्यानं त्या गोष्टीवरून एवढा वाद घातला. दुसऱ्या दिवशी बी त्या मुलीला परेशान करायला, शिव्या द्यायला, जाच करायला, त्रासच वाढवायला लागला मुद्दा म्हणून. तर मुलगा शेतातून तिला सरपण वगैरे आणता येत नाही, डोक्यावरती साडी घालून हे करता येत नाही, म्हणून त्यांना काय केलं की बैलगाडीने मी आणून टाकतो म्हणून मी एक गाडी आणून टाकली. तर तो मुलासोबत इतका भांडत होता, त्याच्या मारायला अंगावरती गेला. आईनं एवढे दिवस डोक्यावरती सरपण आणलं तर तुला काही वाटलं का कधी? आणि म्हणे आत्ता बायको 4 दिवस झाला आली नाही, तर वरती तिच्यासाठी तिला डोक्यावरून आणताना त्रास व्हायला लागला का, आमच्या डोक्याला केस नाही की राहिला, आणि म्हणून त्याच्यासोबत वाद घालत राहिला बरं का. आणि त्याच्यासोबत वाद घालत राहिला आणि मग तो प्रकरण वाढवलं. मग त्या मुलीच्या आईवडिलांना फोन करून बोलवलं आणि तुमची मुलगी अशी करते, तसं करते, कंप्लेंट करायला लागला. आणि मग ते पण लोक ह्यांचंच ऐकणार, त्या मुलीचं कुठं ऐकतात? हां, परंतु तिचे वडील चांगले होते. तिनं वडिलाला सांगितलं की असं असं हे लोक माझ्यासोबत करतायत. तरी पण ती पण म्हणे जाऊ दे. मग तुम्हाला सांगते, नंतर म्हणजे त्या मुलीचे वडील तिला घेऊन गेले. 4 दिवस घेऊन येतो म्हटले, परत आणून सोडतो. नाही आणूच नका म्हणे, घेऊनच जा. आणि परत तिला नेलं त्यांनी. 4-8 दिवस ठेवून घेतलं. 4-8 दिवसांनी परत तिला आणून सोडलं की परत बी त्याचा तसाच प्रकार. सासू त्रास द्यायची नाही, पण तू सासरा जाच करायचा खूप. म्हणजे शेतातच चल, शेणच उचल, शेतातलंच काम कर, स्वयंपाकच करताना बायकांनी लक्ष द्यायचं, हीच करू नको, तीच करू नको, ह्यालाच बोलू नको, त्यालाच बोलू नको, इथंच जाऊ नको, तिथंच जाऊ नको, असं त्रास द्यायचा तिला. बिचारी आपली ही करायची आणि काय करणार काय. मग कुठं गेले की दोघांनी जर नवरा बायकोनं कुठे गेलं तर जाऊ द्यायचं नाही, असा प्रकार तो करायचा. मग आता करायचं काय नाही का. नंतर ही प्रकार वाढत चालला, खूप जास्ती त्रास व्हायला लागला. म्हणजे 2च महिने झाले होते लग्नाला
लग्नाला 2च महिने झाले होते आणि 2 महिन्यामध्ये त्या म्हाताऱ्याने एवढं परेशान केलं त्या मुलीला. मग नंतर आता त्या मुलीच्या खाण्यापिण्याचं पण वांदे झाले. कसे वांदे झाले, तिला घराच्या बाहेर काढलं. घराच्या बाहेर काढलं म्हणजे काय केलं माहिती आहे का, तिच्यासोबत तिला एका रूममध्ये वेगळं ठेवलं. ज्या रूममध्ये चूल नाही, गॅस नाही, काहीच नाही, फक्त तिचे भांडे आणि तिच्या भांड्यामध्ये स्टोव दिलेलं होतं, त्या रॉकेल पण नाही, आणि तिला तिथं वेगळं ठेवलं की तू इथं करून खा. बाथरूममध्ये आंघोळीला जाऊ द्यायचं नाही. ती रोडला आंघोळ करायची, पहाटेच उठून. नवीन नवरी तिची अशी हालत केली ह्या लोकांनी. आणि तो नवरा म्हणायचा तिचा आईपाशी जायचा, जेवण करायचा, आणि ही उपाशी आहे, हिला काय खायला प्यायला द्यावं ह्याचा विचारच करायचा. मग एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, मग एक दिवसभर ती उपाशी राहिली. दुसऱ्या दिवशी तिला चक्र यायला लागल्या त्या मुलीला. मग आता करायचं काय, ती मुलगी तांदूळ होते ते बघा नसतात का, ते पॅकिंग केलेलं असतं रुपवत का काही म्हणे, तो होता, त्याच्यात तांदूळ होते. तिनं तिथं फोडलं, तांदूळ घेतले, आणि शेजारी एक आजी होती, त्या आजीला जाऊन म्हणली की आजी मला एवढा फक्त भात शिजवून द्या. आणि दूध आणलं तिनं बाहेरून, आणि दूध भात खाल्ला. पोटात आग पडली मरणाची. आणि मग तिनं त्या म्हातारीने तिला विचारलं, त्यावेळेला तिनं सांगितलं ना, तर म्हणलेले नालायक लोक इथे लई त्रास देतात, कुणी म्हणून तर भावकी कोण त्यांना धरून नाही, भावकी जवळ नाही, पाहुणे रावळे नाही, कुणी नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा ही नीट नाहीत. म्हणून कसं ग तुझ्या घरच्यांनी दिलं त्या पोरीला, म्हणे तुझ्या घरच्यांनी कसं ग चौकशी नाही केली, असल्या लोकांच्या घरी दिलंय एवढं सोन्यासारखं लिखून. झालं, ती मुलगी रडती पडती. मग नंतर 2 दिवस झाले तरी ह्यांचं वागण्यात काही बदल नाही, किंवा हिची काहीतरी खायची प्यायची सोय करावी असं काही नाही. नवरा दिवसभर तिथं जायचा, जेवायचा बिवायचा, झोपायला फक्त संध्याकाळी तिच्याजवळ जायचं. मग भले काही त्रास देत नसेल, मारत नसेल, पण त्या नवऱ्याला कमीत कमी संध्याकाळची झोपायची सोय करायची कळती, तिथं येऊन झोपायचं कळतं, पण तिच्या खाण्यापिण्याची सोय करायची कळती का? किती निर्लज्ज म्हणावं त्याला तरी सांगा. मग नंतर 2 दिवस झाल्याच्या नंतर तिने त्याला मागं लागलं की काही करा, माझ्या भावाला किंवा वडिलाला फोन करून बोलव आणि मला जायचं, कारण माझं इथं खायचं प्यायचंच काही नाही, कसं करणार. पहाटे उठून थंड पाण्याने आंघोळ करायची. मग नंतर तिनं तसं म्हणल्याच्या नंतर त्यानं म्हणलं ठीक आहे, दुपारी मी तुला, सगळे गेले ना शेतात, म्हणजे आई वडील शेतात गेले की मी तुला दुपारी घेऊन जातो, आणि तू बोल फोनवरती, आणि गावात एकच असला एसटीने फोन राहायचं. मग ती गेली, 2 जण गेले, ते एसटी फोनवरून फोन लावला, आणि मग त्या पुरीच्या घरी चमत्याच्या इथं फोन होता. ते बोलवलं वगैरे, तिनं सांगितलं फोनवरती असं असं माझे हाल चालले होतं, आणि आईला म्हणली मला कुणाला तरी पाठव. मग तिनं मग असं घाबरून त्या पुरीचे वडीलच आले. वडील आल्याच्या नंतर त्यांनी ती मुलगी, तिच्या वडिलांनी बघितलं की ती मुलगी एका रूममध्ये, आणि हे बाकीचं करतायत, खातायत. मग तिच्या वडील आल्यानंतर त्याला गोड 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 बोलला, त्यांना त्या मुलीबद्दल फितवलं, सांगितलं असं करती तसं करती, काहीच काम करत नाही, शेतात पण येत नाही, शेतातलं पण काम करत नाही, रोज तिला शेतात घेऊन जायचे, सगळे गल्लीचे लोक बघायचे. मग आता स्वयंपाक करत नाही, पाणी करत नाही. मग तिचे वडील आले म्हणून तिला बोलवलं स्वयंपाक करायला इकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक करताना त्या मुलीला म्हणला एवढा स्वयंपाक केला, त्यानं स्वतः खाल्ला, आणि त्या मुलीचे वडील गेले होते नातेवाईकांच्या इथं चहाला. तेवढ्या टायमिंगमध्ये ह्यानं जेवण वगैरे करून घेतलं, आणि ती मुलगी गेली कपडे घेऊन धुवायला. धुवून आली, मग ती वडिलाला जेवायला, आता धुवून वगैरे आल्याच्या नंतर सासूला वडिलाला जेवायला वाढलं, आणि त्याला जेवायला वाढायचं तर तो म्हणला नाही की मी जेवलोय म्हणून, वाढलं जेवायला, डबल जेवायला बसलं. मग आता त्यानं 2दा जेवले म्हटल्यावर आता त्या मुलीच्या नवऱ्यासाठी काहीच राहिलं नाही. त्यानं फराफरा वरपून घेतलं, जेवण करून घेतलं, सगळं जेवण संपवलं, आणि परत जेवण झाल्यानंतर म्हणला कसा, आता माझं पोरगं येईन शेतातून, आणि बघा आता त्याला हाय का जेवायला, म्हणजे असंच करती रोज.
बरं का. मग त्या मुलीनं तिथे समोर म्हणली की नाही तुम्हीच म्हणलं होतात ना की एवढा स्वयंपाक कर म्हणून. हा मी म्हणलं तर तुला कळत नाही का असं म्हणलं. मग तेवढ्यात ती गप्प का ही होऊ नाही. तिची सासू म्हणली तुम्ही मगाशी बी जेवलात आणि तुम्ही आत्ता बी जेवायला बसलात, मग कसं स्वयंपाक आहे. तेवढ्यात तिच्या वडिलाच्या डोळ्यासमोर ती तशी बोलली की असं डोळे वाटारले मला त्यानं. आणि मग तिच्या वडिलांनी च्या लक्षात आलं हा काय प्रकार आहे नेमका, की हा मागे तर त्रास देतो पण माझ्या समोर सुद्धा माझ्या मुलीला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो. मग ती त्या मुलीचे वडील म्हणले नाही ती करेल ना अजून, पेटव बाई चुलन कर. मग तिनं चूल पेटवली, परत भाजी केली, भाकरी बनवली त्या नवऱ्यासाठी, जो नवरा तिला सोडून इकडे जेवत होता त्याच्यासाठी. मग नंतर तुम्हाला सांगते ते झालं. आता जायची वेळ आली. वडील म्हणे ठीक आहे म्हणे मी तिला तिकडे नेतो, परत समजावून वगैरे सांगतो असं म्हणून ती घेऊन जायचं म्हणून निघाले. ठीक आहे जावं. आणि मग ती तिला घेऊन गेली. तर त्या वेळेला त्या वडिलांच्या डोळ्याच्या समोर तिची सासूनं तसं सांगितल्यामुळं तिच्या वडिलाचे डोळे उघडले. मग त्याला कळलं की म्हातारच खराब आहे. आणि मग त्या मुलीनं पण म्हणजे त्या मुलीची बहीण जी तिच्यासोबत करवली म्हणून गेली होती तिनं पण त्यांना सांगितलेलं, त्यांना खरं वाटलं की ही माणसं अशा आहेत म्हणून. म्हणजे हाच मेन तसा आहे सासरा म्हणला. तर फ्रेंड्स तुम्ही सांगा की हे चुकीचं आहे का नाही. आणि त्या मुलीसोबत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय. व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून बंद केलेला आहे, तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय.